आपण बरेचसे स्कल्पचर्स बघितलेले असतात, पण ते स्कल्पचर्स दिसतात आपल्याला, पण त्या स्कल्पचर्सच्या मातीचा जो मूर्तिकार असतो तो नाही दिसत. तशाच एक धातूपासून मूर्तिकार असं जे काम करतात अशा आमच्या इकडे सुप्रिया शिंदे मॅडम आहेत. तर सुप्रिया मॅम, कसं वाटतं तुम्हाला? स्विफ्ट अँड लिफ्ट तर्फे तुम्हाला पुरस्कार भेटलेला आहे आणि सोबत तुमच्या कामाला आम्ही महाराष्ट्रामध्ये जितक्या पद्धतीने पोचवता येईल तसा प्रयत्न करू. बरं, आपल्याकडे इंटरनॅशनल, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, नॅशनल रेकॉर्ड होल्डर, म्हणजे इतके सगळे अवॉर्ड्स मला भेटतच असतात. कसं वाटतंय आम्हाला ऐकायची इच्छा आहे. खूप खूप छान वाटते आणि आज ह्या मंचावर बोलवल्याबद्दल तुमचं पहिल्यांदा धन्यवाद. आणि म्हणजे लहानपणापासून गणपती कारखाना वडिलांचा होता आणि त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मिस्टरांनी मला शिकवलं. म्हणजे मुलगा 3 वर्षाचा असताना त्यांनी मला कॉलेजला ॲडमिशन घेऊन दिलं किंवा मला विचारलं तुला काय आवडतंय, आणि त्याच्यानंतर त्यांनी मला माझा छंद विचारल्यावर मी सांगितलं पेंटिंग करायचे. मग पेंटिंग करायचे म्हटल्यावर भारती विद्यापीठला घेऊन गेले आणि तिथं मला मी स्कल्पचर बघितले, शिल्प बघितली तिथली, आणि तिथं मग मला मी म्हटलं नाही, मला पेंटिंग नाही, ते शिल्पकार व्हायचे. मग तिथं मला त्यांनी ॲडमिशन घेऊन दिलं आणि माझी मातीकामाची वाटचाल चालू झाली. आणि काही गोष्टी आहेत ते सर आमचे सांगतील. आज ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक म्हणजे कंपनीचे ओनर्स आलते, प्रत्येकाने व्यवसायाबद्दल बोलणं केलेलं आहे. पण आमचा व्यवसाय असा हटके आहे की आम्हाला हिच्या शिल्पाच्या माध्यमातून हजारो वर्ष जगायचं आहे. शिल्पकलेच्या माध्यमातून त्यावर आमची कंपनी काम करते, ना की पैसा कमवण्यासाठी काम करतो आम्ही. पैसा कमवणं हा आमचा उद्देशच नाही आहे. हिची प्रत्येक शिल्पकला जी आहे, आम्ही 2012ला माझा वाढदिवस होता त्यावेळी करमरकरांचा स्टुडिओ पाहायला आम्ही गेलो होतो. त्यावेळी करमरकरा 1966ला मयत झालेला व्यक्ती आजसुद्धा त्या शिल्पांच्या माध्यमातून जिवंत आहे हे बघून आम्ही दोघंही भारावलो. आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की नाही सुप्रिया, आपल्याला तुझ्या शिल्पाच्या माध्यमातून हजारो वर्ष जगायचे. मग हजारो वर्ष जगण्यासाठी काय करावं लागेल, तर आम्ही त्यावेळी मेटलची फाउंड्री करण्यासाठी प्रयत्न केला. तर मेटल कास्टिंगमध्ये इतका प्रचंड खर्च होता, तर तो खर्च कसा कमी करायचा त्यासाठी मग आम्ही काम चालू केलं. मग त्याच्यामध्ये पण 2 प्रकार होते, प्रेस कास्टिंग, ग्लॉस वॅक्स कास्टिंग. मग आम्हाला असं कळलं की ग्लॉस वॅक्स कास्टिंगच्या मूर्त्या हजारो वर्ष टिकतात. मग त्यावर आम्ही प्रेस कास्टिंगकडे कमी लक्ष करून ग्लॉस वॅक्स कास्टिंगवर अभ्यास करून ग्लॉस वॅक्सची स्वतःची फाउंड्री टाकली. आणि आज सुप्रियानी बनवलेलं प्रत्येक मेटलचं शिल्प, आधी ती मातीकाम करते आणि तिने बनवलेलं प्रत्येक मेटलचं शिल्प ह्या हजारो वर्ष 1800 वर्षाची गॅरंटी आमची कंपनी देते. त्याचं कारण असं आहे की 4थ्या शतकातलं एक जे वर्क आहे मेटलचं, ते जर आजपर्यंत टिकलं आणि आम्ही त्या वर्कशी मॅच करून मटेरियल त्यामध्ये वापरतो, मग ते 1800 वर्ष जर टिकलेलं आहे तर आमची कंपनीसुद्धा 1800 वर्षाची गॅरंटी देते. आणि सगळ्यात म्हणजे शिल्पकाराला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू म्हणला, स्वामी समर्थांचा स्टॅच्यू म्हणला की हे एक साम्य असतं. परंतु ज्यावेळी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा स्टॅच्यू तिने बनवला त्यावेळी तिच्या शिल्पकलेचं सगळं देशविदेशामध्ये कौतुक झालं. आणि त्यामुळंच तिलाही प्रोत्साहन देण्यात आम्हा सर्व कुटुंबियांना, ॲक्च्युली मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे परंतु तिलाही प्रोत्साहन कायम देत असतो. आणि तिची शिल्पकलेच्या माध्यमातून आम्हाला अजरामर होण्याची दोघांची इच्छा आहे. सिंधुदुर्गला आम्ही 23.5 एकर क्षेत्रामध्ये तिचं प्रत्येक कलाकृती मेटलमध्ये जतन करून ठेवणार आहोत. प्लस शिवराज्याभिषेक सोहळा जसा लाईव्ह रायगडावर होता त्या पद्धतीत आम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्याची इमारत बांधून 6 ते 7 हजार मेटलची शिल्प तयार करून ठेवण्याचा आमचा मानस आहे. थँक्यू. आभारी. आणि दोन वर्ल्ड रेकॉर्ड, 2 नॅशनल अवॉर्ड, 2 स्टेट अवॉर्ड, आणि मी डिप्लोमामध्ये महाराष्ट्रातून 3री आले, कॉलेजमधून 1ली आले. अबुधाबी येथे माझं 10 दिवसाचं म्हणजे एक्झिबिशनला मी गेले होते, म्हणजे इंडियाकडून मीच प्रेझेंट केलं. त्याबद्दल मला खूप छान अनुभव आला तिकडचा पण. आणि स्वामी समर्थांचं आत्ता 1131 किलोचं एक संघ तांब्यामध्ये ओतकाम माझ्या वर्कशॉपमध्ये झालंय. वा, त्याचं पण वर्ल्ड रेकॉर्ड झालंय.
थँक्स अलॉट, धन्यवाद. खूप छान वाटलं आणि तुमचा कार्यक्रम, तुमचा हा जो पूर्ण वाटचाल आहे तशीच चालू राहावी आणि तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळावं आणि खूप अजून वर्ल्ड रेकॉर्ड्स, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपला रेकॉर्ड दर्ज करावा अशी आमची सदिच्छा आहे. धन्यवाद.